हा हा सुमी बोल ना. काय ग, सगळं व्यवस्थित पार पडलं ना? हो झालं, सगळं व्यवस्थित झालं. बर, केदार कसा आहे आणि कुठे आहे तो? आहे ना. त्याला दे ना फोन. सुमीचा फोन आहे. हा श्रीवल्ली, बोल ना. काय रे गधड्या, लग्नाला 2-3 दिवस झाले ना, मग आजीला खाली खुशाली विचारावी ही आठवण नाही झाली? अगं नाही, ते इकडे खांडेकरांकडे खूप काही गोष्टी चालू होत्या. हो का? बर. त्यामध्ये राहून गेलं. पण तू अजून झोपली नाहीस? आता किती दिवस बोलणं झालं नाही आपलं, त्यामुळे झोप येत नव्हती ना. आता झालं बोलणं, आता शांत झोपेन. बर. आणि ऐक, औषधं वेळेवर घे. औषधं वेळेवर घेते, काळजी करू नका. आणि आता रात्र खूप झाली आहे, तुम्ही सुद्धा झोपा लवकर. गुड नाईट. बॉस, तुझ्याशी न बोलणं ही एक शिक्षा वाटते मला. कसं सांगू? सॉरी बॉस. बाबांचा विषय काढल्यावर सुद्धा तू किती अस्वस्थ होतोयस ते दिसतंय मला केदार. आणि मी समजू शकते. खूप वर्ष तुझ्या मनात साठलेला राग आहे हा. मी तुझ्या मनातला हा गैरसमज दूर नक्की करेन. तारिणी, तारिणी. बायको. ओ गॉड! ए काय काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुझी बायको सकाळी सकाळी देवपूजेच्या नावाखाली आमची झोपमोड करते आणि तू आता तारिणी तारिणी म्हणून अलार्म वाजव. तारिणी कुठे आहे? मला काय माहित? तुझी बायको तुला माहित? हा, पण सकाळपासून घरी तर नाही दिसली ती. दिसली नाही, मग कुठे गेली? प्लीज डोंट टेल मी. आमच्या घरी लग्नाआधी जशी ती गायब व्हायची तशी इथे पण गायब व्हायला लागली. गॉड! ए, पळून नाही ना गेली ती? निशी, काय बोलतेस? तुला माहित नाही म्हणजे स्ट्रेंज. नाही, मला माहितीये. नक्की? तिने मला काल रात्री सांगितलं होतं, मीच विसरलो. मग सांग कुठे गेलीये? तेच तर माहिती नाही. काय बोललास? काही बोललास? कामासाठी गेलीये ती, सांगितलं होतं मला. ए केदार, प्लीज खरं खरं सांगा. तुमच्या दोघांमध्ये परत काही भांडण नाही ना झालं? हे बघ, तिसऱ्यांदा लग्न लावण्यासाठी खांडेकर खर्च नाही करणार आता, आणि तुमच्यावर उधळण्यासाठी तर पैसा नाहीच आहे आमचा. काय बोलतीयस तू? मग काय बोलू? काय खरं आणि काय खोटं तुम्हालाच माहिती. सिरियसली इम्पॉसिबल आहात तुम्ही. बॉस, कुठे गेलीस तू? पुन्हा चिडून बेलसरींकडे तर गेली नाही ना? पुढे काही कळलं? नाही बॉस, जयराम हा शेवटचा ठाण्यात भेटला होता एवढंच कळलंय. पर बॉस, ठाणे में बहुत जयराम होंगे आणि आपल्याला तर त्याचं पूर्ण नाव पण माहित नाही. मग त्याला शोधायचं कसं? तोच विचार मी पण करतेय, पण त्याला शोधावं तर लागेल ना. बॉस, केडी सरांचा फोन. नाही, आत्ता नको उचलूयात आपण तो फोन.
का काही भांडण वगैरे झालं का बॉस? नाही म्हणजे सहसा तुम्ही त्यांचा फोन टाळत नाही ना म्हणून विचारलं. बाकी काय नाही बॉस. नाही तसं काही झालेलं नाहीये, पण केडीच्या मनात ऑलरेडी दयानंद खांडेकरांबद्दल खूप राग आहे आणि आता तर त्याला त्यांच्यावरच संशय यायला लागलाय. त्यांच्यावर संशय? पण का? राग, आणखी वेगळं काय कारण असणार? आणि हाच राग आपल्याला लवकरात लवकर शांत करायला हवा. म्हणून आपल्याला जयराम सापडणं खूप गरजेचं आहे, कारण ती एकमेव व्यक्ती आहे जी आपल्याला एक्झॅक्ट माहिती देऊ शकते की दयानंद खांडेकर आणि देवकी खांडेकरांमध्ये नक्की तेव्हा काय घडलं होतं. पण आपण जयरामला शोधतोय हे कधी नाही तर कधी केडी सरांना समजणार आहे बॉस. फार काळ लपून नाही राहणार त्यांच्यापासून. बरोबर आहे, पण तोपर्यंत आपल्यापैकी कोणीच केडीला ह्या सगळ्याबद्दल काहीच सांगणार नाही. कारण त्याला जर हे कळलं ना की आपण त्याच्यामधले आणि दयानंद खांडेकरांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय तर तो आणखीन चिडेल. आत्ता ही एकमेव व्यक्ती आहे जी केदारला पटवून देऊ शकते की दयानंद खांडेकरांची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाहीये. त्यामुळे आपण लवकरात लवकर जयरामला शोधणं खूप गरजेचं आहे. बॉसला नक्कीच राग आलाय. माझे फोन पण उचलत नाहीये. बेलसरींकडे गेली असेल का? सुमी आजीला विचारतो ना. नाही नाही नाही, ती जर तिकडे नसेल तर सुमी आजीला उगाच टेन्शन येईल. कोणाला विचारू? टेक्नोला विचारतो. हॅलो हॅलो टेक्नो, तू कुठे आहेस? मी ते जरा कामात आहे. बोला ना केडी सर, काय आलं? डेनमध्ये आहेस ना? हो केडी सर, कामात आहे म्हटल्यावरती मग मी डेनमध्येच असणार ना. अजून कुठे जाऊ शकतो का? ठीक आहे, बॉसला फोन दे ना. नाही बॉस नाही आहे इथे. तिकडे पण नाहीये? नाही. ठीक आहे. हो हो ओके. डेनमध्ये पण नाहीये बॉस. म्हणजे नक्की सुमी आजीला माझी कंप्लेंट करायला गेली आहे. एकदा जाऊन कन्फर्म करायला हवा.